तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलाय इंजेवाडा इथल्या शंकरपटामध्ये। तर या पटामध्ये काही टॉपचे बैल आणि काही खालच्या 50 नंबरचे 40 नंबरचे असे बैल आहेत, भरपूर बैल आहेत। तरी आपल्यासोबत काही बैलगाडा मालक आहेत, तर त्यांना आपण त्यांच्याबद्दल माहिती विचारू। तर दादा, सर्वात अगोदर तर तुमचे नाव सांगा मला। माझं नाव सतीश मानकर आहे, मी राहणार खेडेपारचे आहे आणि माझे बैल आहेत। बैलांचे नाव? माझं नाव, या बैलाचं नाव आहे सुलतान, याचं नाव आहे शिवा, त्याचं नाव छोटा बंडल आणि त्याचं नाव टायगर आहे। तर दादा, किती नंबरला आहेत दोन्ही जोड्या? मग हे माझा 7 नंबरला जोडी आहे आणि ते 19 नंबरला जोडीला आहे। मग आज कोणासोबत आहे याचा खेळ? हे वंजारी म्हणून आहेत, वंजारी गुरुजी, महावीर वंजारी, त्यांच्यासोबत गेम आहे आता आपला 7 नंबर गेम। महावीर वंजारी म्हणजे चांगलाच मानलेलं आहे, मानलेला गेम आणि आहे। ते आहेत गावाकडल्याच्या सिल्ली म्हणून, एक लालू आणि एक काळा म्हणून नाव आहे त्या बैलाच्या। सिल्लीवाल्यांसोबत गेम, मालीवाल्यांसोबत गेम आहे तो। मग दादा, काल तुम्ही सेकंद वर जोडी खेळले इथं, तर मग किती सेकंद बनले याचे? 32-16 बनले आणि त्याचे 34-64 या काहीतरी बनले। मग इथलं धागागडी होता का कसा? धागागडीचं गेम आहे, धागागडी होती इथं। धागागडी होता? हा, धागागडी होती। मग कसा का पर आहे? चांगला पर वगैरे म्हणजे कसं, माझ्या सध्या आता टॉपचा जोडा चालू आहे, कारण की मागे आमचा म्हणजे चेंज झालेला होता, तो बैल याच्यामध्ये होता सुलतानमध्ये तो, आणि तो त्याच्यामध्ये तो। परंतु आता काही कारणास्तव म्हणजे बैलाची रेस वाढली, त्या कारणाने आम्ही बैल म्हणजे चेंज केला आणि आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला। आणि हा माझ्या घरचा बैल आहे, एकदम टॉपचा बैल आहे माझा सुलतान, आणि तो पण शिवा पण आहे। आता त्याला शिकवत आहे, हा 6 दात बैल आणि तो 4 दात गोरा आहे, आणि तो पण 4 दात आहे ना, तो पण 6 दात झालेला आहे पुरा। खरेदी वगैरे कुठली यायची? खरेदी पंजाबची आहे, मी स्वतः पंजाबवरून बैल खरेदी विक्री करतो, माझा काम आहे। आतापर्यंत 200च्या वर बैल मी विकलेला, माझ्या घरी बैल वगैरे पण आहेत, आता पण 4 बैल विकायचे आहेत, आणि कंटिन्यू माझा धंदा चालत राहते हा। आणि त्याच्याबरोबर मी जॉब पण करते, आणि मला हा पण शौक लागलेला आहे, त्या कारणाने हा पण शौक आहे। आणि तो आता लहान मुलगा आहे, तो कातकर आहे, तो सध्या 10वीत पेपर देऊन आलेला आहे। कातकर आहे भाऊ? तो कातकर आहे तो माझा, आता सध्या म्हणजे टॉप मध्येच भगवत आहे। भाऊचं नाव सांगा। त्याचं नाव आहे जय हरिंगखेडे, राहणार किनीचे आहे, आणि आतापर्यंत जेवढ्या बी यानं 4 ते 6 पट केलेला आहे, आजपर्यंत जेवढी हारलेली नाही आमची। आणि तो टॉपची पण, परंतु कातकर पण टॉपचाच भेटला तुम्हाला? कातकर पण टॉपचाच भेटलेला आहे, आणि त्याच्या कारणाने आज आम्ही या मुकामावर आहो, आणि आता समोर अजून 1-2 हे वाळू आणि समोर असं। मग दादा, मला सांगा, कुठे याच्या अगोदर कुठे खेळ झाला तुमचा? आता उसगावला पण झाला, महावीर वंजारी सोबतच होता, परंतु त्यांनी थोडा बैल चेंज केला होता, तर ते चान्स दिला त्यांनी, मग त्यांच्यासोबत आता दुसरा गेम आहे। आणि त्याच्यानंतर जांभडी खांबा जांभडीला आपला 12 नंबर, तेवढ्या 112 जोड्यामध्ये 12 नंबरला गेम होता, परंतु तिथं गेम झाल्या नसल्या कारणाने आपण अर्धा वाटप केला तिथं। आणि इसापूर वगैरे आहे, तिथं 4 नंबर 5 नंबर खेळलेले बैल आता कंटिन्यू नंबर मध्ये, सिंगल डिजिट मध्ये खेळत आहेत बैल। खडकीला 5 ला होते, बांडेबुचे भाऊ आहेत ते। खरेदी विक्रीच्या यायचा काही विचार आहे का? नाही, याला तर विकणार नाही, जिंदगीवर घरीच राहील मरतपर्यंत। त्याला बघू, अगर किंमत आली तर देऊ त्याला, आणि त्याला पण टायगरला पण विकायचं आहे, अगर किंमत आली तर देऊन त्यांना। मग याचा किल्ला वगैरे कसं काय? किलायचं म्हणजे कसं, औषधी वगैरे, आणि जे माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलंय, जे आणि पंजाबचे जे माझे मित्र आहेत कुलविंदर सिंग म्हणून, त्यांना सांगितलंय की खाण्यामध्ये काय काय द्यायचं, ते त्यानुसार मी पंजाबचं जो बी खाणं आहे त्या बैलांना देतो घरी। मग दादा, या क्षेत्रामध्ये जे नवीन पिढी येणार आहे त्यांना काय सांगाल का तुम्ही? नवीन पिढी येणार आहे की हा सध्या तर गेम चांगलाच आहे, बघा कसा आहे, या गेम मध्ये कसा आहे, मर्दाना गेम आहे, ठीक आहे ना। कारण की आपण जेवढा या बैलांना प्रेम देऊ, जेवढा आपण समोर खेळत राहू, तेवढा आपला नाव पण होत राहील, हे नाव पण करतील, तेवढा खानपिन पण चांगला द्यायच्या बैलांना कंटिन्युअसली होते। कधी बैलांच्या मूड नाही राहत, कधी परत पण नाही, कमी पडते, तर त्यासाठी पण नाराज नाही व्हायचा, या पटात नाही दुसऱ्या पटात समोर करतील आणि नाव कमवून देतील। आणि दादा, आणखी एक प्रश्न आहे का, जसं विजय झाल्यानंतर गुलाल उधळतात, परंतु हारल्यानंतर मग मार मारतात, त्याच्याबद्दल काय बोलाल का तुम्ही? बैलाला मार मारतायत, हा गलत आहे बैलांचं, कारण की हार जीत तर होती राहते, 2 टीम राहते, 2 टीम मध्ये एक हार याने जीत होतीच राहते, त्याच्यानंतर कधी बैलाला मारू नये, आणि या पटात नाही दुसऱ्या पटात ट्राय करा, नेक्स्ट टाइम काय आपल्या बैलामध्ये का कमी आहे, कशा शूटिंग मध्ये काय कमी झाली का, कुठं काही कमी झाली का, कातकर मध्ये कमी आहे, होते कधी पण, त्या कारणाने तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्याल तर समोरच्या याच्याने त्या जोडीला आपण त्याच्यातून समोर पॉईंट बनवून समोर नंबर मध्ये खेळू शकतो। म्हणजे खेळाला खेळ भावने, खेळ भावने म्हणजे एक शौक म्हणून नाही। आणि दादा, हा शौक तुम्हाला आताचा आहे का पूर्वजा म्हणजे पिढीवाला आहे? मला आता लागलेला शौक आहे माझ्या स्वतःच्या, म्हणजे कसं आहे, मी कंपनीमध्ये जॉब करते, मी अदानीला सेफ्टी ऑफिसर आहे,
मला हा जॉब असा म्हणजे क्रिकेटच्या शौकीन मला एरियामध्ये पूर्ण ओळखतात. मागे पण इंटरव्ह्यू दिला होता विक्रमला, त्यांना पण सांगितलं की मला क्रिकेटमध्ये पुऱ्या एरिया ओळखते, नागपूर पासून त्या एरियामध्ये सगळे क्रिकेटसाठी ओळखतात. पण बैलासाठी का कसा एक शौक लागून गेला मला तो माहित नाही. तर आज सध्या आता टॉपलाच खेळतो आपण, सध्या 4-5 नंबर 6 नंबर मध्ये टॉपच झाला. आपण काही जास्त महंगे बैल नाहीत आपले, लोकांचे तर 10-10 लाखाचे बैल राहतात, ते पण 7-8 नंबर खेळतात. आपण तर 12 नंबर 15 नंबरच्या अंदर मध्ये चाहो 1 सिंगल डिजिट. मग सस्ते बैल आहेत आपले, जास्त महंगे नाही. मग तुम्हाला काय वाटते की धागा गडी बेस्ट आहे की बा हातगडी? ते दोन्ही आहेत. बघा आता कसं आहे, धागा घडीमध्ये कसा आहे, जो क्लिअर राहते तो क्लिअर. ते याच्या घडी ते हात घडीमध्ये थोडा कधी कधी प्रॉब्लेम होते, कारण की होते 51 बाउन तर होता राहते तो, परंतु याच्यामध्ये क्लिअर जो राहील तोच येईल रिझल्ट. आणि असं आहे. आणखी एक प्रश्न की जे आपले पुराणे पट होते, हो. जे बक्षीस कसं काही टीव्ही सायकल हा. वगैरे फ्रीज हा. वगैरे होते, तर तो आहे की आताचा हा आता तर ठीक पैशावाला. आहे, आता तर ठीक आहे भाऊ, कारण की मागेच्या कसा होता सायकल बक्षीस वगैरे देत होते, परंतु पूर्ण जोडीला थांबवून रात्रीच्या पूर्ण बक्षीस जोड्या हकालून झाल्याच्या नंतर बक्षीस देत होते. परंतु हा ठीक आहे, कारण की ज्यांच्या जोडी हकालून झाली ते घरी जाऊ शकतात, कारण की तेवढा म्हणजे प्रॉब्लेम नाही. कारण की आता थोडा म्हणजे डिजिटल काम आहे ना, आणि पैशाचा थोडा वेळ लागतो. आता सर्वांघरी टीव्ही कूलर फ्रीज सर्वांघरी राहते. आणि एक की कसा आता जो जो पट आहे हा व्यवसाय म्हणून आहे की कसा म्हणजे पावाचा दृष्टिकोन? व्यवसाय म्हणून नाही, आपण तर व्यवसाय म्हणून नाही करत या पटाला, एक शौक म्हणून करतो. एक शौक लागलेला आहे, आपण शौक म्हणून करतो, आणि जे बी शौक केला आपण तर पूर्ण केलेला आहे. यावर्षी सध्या मागे खेळत आहोत, पुढच्या वर्षी उपरवाल्याची दुवा असेल तर नावच करू आपण. तर दादा परत एकदा तुमचं नाव सांगा आणि बैलांचे नाव सांगा. माझं नाव आहे सतीश मानकर, याचं नाव आहे सुलतान, याचं नाव आहे शिवा, त्याचं नाव छोटा बंडोल, आणि त्याचं नाव आहे टायगर. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल, चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.